लोकसभेतील अपयशानंतर विधानसभेसाठी भाजपचं मिशन मराठवाडा आखलं जात आहे। मराठवाड्याच्या संदर्भात फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये विशेष बैठक होतीये। मराठवाड्यातील आमदारांची आज संध्याकाळी सागर बंगल्यावर ही बैठक होणार आहे। लोकसभेत भाजपला सर्वाधिक फटका मराठवाड्यात बसला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता विधानसभेत नुकसान नको म्हणून ही विशेष बैठक आयोजित केली आहे। प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। ओम, नेमके कुठले नेते याच्यासाठी बैठकीसाठी विशेष करून उपस्थित असतील? रिद्धी, मराठवाड्यातील भाजपचे सर्वच महत्त्वाचे नेते आणि आमदार या बैठकीला उपस्थित असतील। लोकसभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं होतं की 8 पैकी एकाही मतदारसंघात भाजपला आपला खासदार निवडून आणता आला नव्हता। औरंगाबाद अर्थात संभाजीनगरचा जर अपवाद सोडला तर कुठेही महायुतीचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता। विद्यमान स्थितीमध्ये 48 विधानसभा मतदारसंघांपैकी 17 जागांवर भाजपला आपले तिथे आमदार निवडून आणता आलेले आहेत। खऱ्या अर्थानं 2024च्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून हेच सगळ्यात मोठं आव्हान भाजपसमोर असणार आहे। जरांगे फॅक्टर असेल, मराठवाड्यातलं सामाजिक ध्रुवीकरण असेल, याचा फटका आता विधानसभेमध्ये बसू नये यासाठी भाजपकडनं या सगळ्या संदर्भात आखणी केली जाते। या अनुषंगाने आज देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये सागर बंगल्यावर आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे। सातत्यानं 15 मतदारसंघ जे उर्वरित आहेत त्यावर कशा प्रकारे आपल्याला तयारी करता येईल आणि 17 मतदारसंघ जे हातात आहेत त्यासाठी नेमकी काय रणनीती आखली जाऊ शकते यावर या बैठकीत चर्चा होईल आणि विशेषत्वानं मराठा समाजात झालेलं ध्रुवीकरण आणि या सगळ्या गोष्टींचा भाजपला बसलेला फटका या गोष्टी कशा प्रकारे टाळता येतील यावर या बैठकीमध्ये चर्चा होईल। भाजपच्या विभागणी ह्या बैठका चालल्या त्याचाच एक भाग म्हणून आज मराठवाड्याच्या संदर्भात सागर बंगल्यावर बैठक होते। रिद्धी, ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।